नमस्कार, मी सोनाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते सोनाली फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण सगळ्यात छोट्या साईजचा कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंग बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे चार्ट पेपर, इंच टेप, कात्री, मार्कर आणि स्केल। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला पेपर डबल फोल्ड करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी अशा प्रकारे डबल फोल्ड केला आहे चार्ट पेपरला। तर आपल्याला ब्लाऊजची लांबी घ्यायची आहे 12 इंच। ब्लाऊजची लांबी आहे 12 इंच, आपल्याला त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे। तर आपल्याला लांबी या ठिकाणी घ्यायची आहे ब्लाऊजची 13 इंच, कारण 1 इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला ॲड करावा लागतो। तर या ठिकाणी मी 13 इंचावर एक टिक करून घेत आहे। असंच आपल्याला दुसऱ्या साईडने पण 13 इंचावर एक टिक करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपला 13 इंचचा हा बॉक्स तयार झाला आहे। तर आता उरलेला पेपर आपण कट करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला 13 इंचचा एक बॉक्स तयार झाला आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला ब्लाऊजची मापे घ्यायची आहेत। तर आपण या ठिकाणी आता ब्लाऊजची रुंदी बघणार आहोत। आपला 28 साईजचा ब्लाऊज आहे। तर आपल्याला या ठिकाणी 28चा चौथा भाग या ठिकाणी आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे। 28चा चौथा भाग आला 7 इंच। तर या ठिकाणी आपल्याला 7 इंचावर एक टिक करून घ्यायची आहे। 7 इंचावर मी या ठिकाणी एक टिक केली आणि यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची आहे। तर मी या ठिकाणी 2 इंचावर शिलाई मार्जिन ॲड करते। तुम्ही शिलाई मार्जिन 1.5 इंच पण घेऊ शकतात, पण मी या ठिकाणी 2 इंचची शिलाई मार्जिन घेतली। असा आपला हा 9 इंचचा रुंदी झाली आहे ब्लाऊजची। तर आपल्याला या ठिकाणी पण एक बॉक्स तयार करून घेणार आहोत। खालून पण आपण 9 इंचावर एक टिक करून घेणार आहोत। तर आता हा 9 इंचचा एक बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। उरलेला पेपर आपण नंतर कट करू। तर आता आपल्याला शोल्डरची मापे घ्यायची आहेत। तर 28 साईजला आपण शोल्डर घेणार आहोत 4.25 इंच। तर 28 साईजला 4.25 इंचचा आपण शोल्डर घेत आहोत। छोट्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळे शोल्डर आपल्याला 4.25 इंचच घ्यावं लागेल। हवं तर तुम्ही 5 इंच पण घेऊ शकतात, पण 4.25 इंच बरोबर येतं। तर या ठिकाणी आता गळा घेणार आहोत आपण 2 इंच। 2.25 इंच घेतलं तरी चालतं, 2 इंच पण मी या ठिकाणी 2 इंचावर एक टिक करून घेत आहे। तर या ठिकाणी आपलं शोल्डर आलं आहे 3.25 इंच, म्हणून असं हे आपलं 4.25 इंचचं शोल्डर आपण या ठिकाणी घेतलं आहे। तर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तर ब्लाऊजचा मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच। तर या ठिकाणी 5.5 इंचावर आपण एक टिक करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊ अगोदर। आता आपल्याला गळ्याची लेंथ घ्यायची आहे। गळ्याची लांबी पण आपण घेणार आहोत 5.5 इंच। या ठिकाणी 5.5 इंचावर एक टिक करून घेते। खालच्या साईडने पण आपल्याला 2 इंचावरच टिक करायची आहे। इथं आपण एक बॉक्स आखून घेऊ। अशा प्रकारे आपला हा बॉक्स तयार झाला। मुंड्याचा पण आपण एक बॉक्स तयार करून घेऊया। या ठिकाणी आपला बॉक्स कंप्लीट झाला आहे। आता आपण गळ्याची मार्जिन घेऊया। गळ्यावर 1 इंचावर आपल्याला या ठिकाणी एक टिक करून घ्यायची आहे। आता आपण गळ्याला गोलाकार देणार आहोत। अशा प्रकारे आपण गळ्याला गोलाकार दिलाय।
आता मुंडा बघायचा आहे आपल्याला. 5.5 इंचाचा आपला मुंडा होता, त्याचा निम्म करायचं आणि या ठिकाणी एक टिक करून घ्यायची. अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. तर मागच्या मुंड्यासाठी आपल्याला 1.5 इंचावर टिक करायची आणि पुढच्यासाठी 1 इंचावर. आता आपल्याला 28 साईजचं आपलं माप होतं, तर आपल्याला 7 इंच याच्यावर टिक करून घ्यायचं आहे. 28चा चौथा भाग आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन असं आपण खाली करून घेणार आहोत आणि या ठिकाणी एक सरळ लाईन आपण आखून घेणार आहोत. ही आपली मार्जिन आहे 2 इंचाची. तर आता या ठिकाणी आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे. तर बंद बाजूस आपण 3.5 इंचावर एक टिक करून घेणार आहोत. पुढच्या साईडने आपण 3.5 इंचावर टिक केली गळ्याच्या साईडने आणि ज्या साईडने मार्जिन आहे त्या साईडने आपण 2.5 इंचावर टिक केली आहे. आता एक सरळ लाईन आखून घेऊया. ही आपली क्रॉस पट्टी तयार झाली. आता यामध्ये आपल्याला कटोरी काढायची आहे, कटोरीला शेप द्यायचा आहे. तर आपण क्रॉस पट्टी मोजायची आहे. आपली क्रॉस पट्टी आहे 9 इंचाची, तर त्याचं आपल्याला निम्म काढायचं आहे. तर ते कसं मोजणार, ते टेपला डबल फोल्ड करायचं आणि त्याचं निम्म किती येतं ते बघायचं. तर आपला निम्म आलं आहे 4.5 इंच. तर 4.5 इंचावर आपण एक पॉईंट देणार आहोत आणि गळ्याच्या वरच्या बाजूस 1 इंचावर आपण एक पॉईंट करून घेणार आहोत. आता मुंड्याच्या साईडने पण आपल्याला 2 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. तर हा झाला आता कटोरीचा पॉईंट आपला तयार झाला आहे. तर याला जॉईंट करत जायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित गोल आकार यायला हवा, तरच आपली कटोरी छान येते. कटोरीला हा शेप देताना छान असा गोल आकार आला की आपली कटोरी खूप छान बसते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की खूप छान असा आपलं कटोरीचा शेप आला आहे. तर आता आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपलं पेपर कटिंग झालेलं आहे. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी एक चौरस पेपर घेतला आहे, त्यावर कटोरी ठेवून तिला ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व बाजूस कटोरीला ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपल्याला पुढच्या साईडने 1.5 इंचावर कटोरी वाढवायची आहे आणि मागच्या साईडने आपण 1 इंचाने कटोरी वाढवणार आहोत. आता एक स्ट्रेट लाईन काढून घ्यायची आहे. आता आपल्याला इथेही क्रॉस लाईन घ्यायची आहे. वरच्या बाजूने आपल्याला अगदी 2 लाईन एवढी कटोरी घ्यायची आहे वाढवून आणि 1 इंचापर्यंत आपल्याला कटोरी वाढवत जायची आहे. अशा प्रकारे वरच्या साईडने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. आता आपल्याला कटोरीचं सेंटर घ्यायचं आहे. तर या ठिकाणी कटोरीचं माप अगोदर घ्यायचं. त्याचं माप येते 7.25 इंच. तर या ठिकाणी आपल्याला त्याचं सेंटर घ्यायचं आहे, म्हणजे 3.5 इंच, 3.5 इंच आणि 1 लाईन. तर या ठिकाणी आपण कटोरीचं सेंटर काढून घेतलं. आता खालच्या बाजूस आपल्याला 1.5 इंचाने कटोरी वाढवायची आहे. आता आपण जो टक्स पॉईंट आहे तो वाढवत आहोत. खालच्या साईडने आपण 1.5 इंचाने
टक्स पॉईंट घ्यायचा आणि त्याला असं क्रॉस जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता ही आपली कटोरी वाढवून तयार आहे. आता आपण त्या उरलेला पेपर कट करून घ्यायचा आहे. पेपर कट करताना आपण ज्या ठिकाणी मार्जिन घेतलंय तिथूनच आपल्याला कट करायचं आहे. मार्जिन सोडून आपल्याला कट करायचं नाहीये. आपण लाईनवरच पेपर कट करायचा आहे, तरच आपली कटोरी परफेक्ट येते. आता या ठिकाणी आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कटोरीचे दोन्ही पॉईंट अगदी बरोबर जोडले आहेत. तर आता हा टक्स पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. इथून आपण 1.5 इंचावर एक टिक करणार आहोत आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला 1.5 इंचावर टिक करायची. आता हे दोघं क्रॉस लाईन काढून घ्यायचे आहेत. हा आहे आपला कटोरीचा टक्स पॉईंट. तर अशा प्रकारे आपण कटोरीचा टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे. खूप छान असा शेप आपल्या कटोरीला आला आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट सहित मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवली आहे. तर हे झालं आपलं कटोरी वाढवून तयार झाली आहे. आता आपण स्लीव्स बघणार आहोत. त्यासाठी मी डबल फोल्डेड पेपर घेतला आहे. आता आपला कटोरीची लेंथ आहे 4 इंच. त्यात अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी ॲड करायचं आहे. आपला अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपण अर्धा इंच ॲड करतो. जर का आपलं बिना अस्तरचा ब्लाऊज असला साधा ब्लाऊज तर आपण 1.5 किंवा 2 इंच ॲड करतो. तर या ठिकाणी मी अर्धा इंच ॲड केला आहे. तर आता आपला मुंडा आहे 5.5 इंच. त्यामध्ये आपण 1.5 इंच ॲड करायचं आहे. 7 इंच या ठिकाणी आपलं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. 7 इंचावर टिक केली. 5.5चा मुंडा, तर त्यात आपण 1.5 इंच ॲड केला आहे. तर स्लीव्ससाठी आपण या बाजूस 2 इंचावर टिक करायची आहे आणि वरच्या बाजूस आपल्याला 1 इंचावर टिक करायची आहे. आता एक क्रॉस लाईन आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे स्लीव्सला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आजचा 28 साईजचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवले आहे. खूप साधी सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊजची. तर अशा प्रकारे जर का तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तर खूप छान असं तुमची ब्लाऊजची फिनिशिंग येईल आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सहज कटोरी ब्लाऊज कटिंग करू शकाल. जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण अशाच एक छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.